विजय शिवतारे अपक्ष लोकसभा लढण्यावरती ठाम असून 12 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केलेली आहे। तर यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरती सडकून टीका केलेली आहे। आपण पाहूयात विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावरती टीका करताना नेमकं काय म्हटलंय। शरद पवार तेच आहेत, ह्या सगळ्या शक्तीचा उगम, ह्या दहशताचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम हे अजित पवारांनी केलेलं आहे। हुंडूशाही आणि घराणेशाहीच्या विरुद्ध लढण्यासाठी विजय बापू शिवतारे जनतेची लढाई म्हणजे देवाची लढाई म्हणून याच्यात उतरलेला आहे। आणि मग देवाला काल मी सांगितलं होतं, तू आशीर्वाद दे, जनतारूपी लोकांचं मतदान होऊ दे। आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे, कोणी कुठे जातोय, कोणी काय करतोय, या बाबतीमध्ये एक नवीन आशा सर्व लोकांच्या मनामध्ये, सामान्यांच्या मनामध्ये झाली आहे। ती मी पाहतोय, माझा फोन येत आहे। एक नवीन पर्याय, एक नवीन पर्व विजय शिवतारेंचं नव्हे, सर्वसामान्यांचं सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतोय। हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा, मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे। ही फाशीच घेतोय मी। एवढ्या मोठ्या याला मी जेव्हा टक्कर मारतोय, जिंकलो तर जनतेचा आहे, त्यावेळी मला फाशी झाली तरी काय हरकत नाही, कोणी फाशी दिली तरी हरकत नाही, पण पाठीमागे मी हटणार नाही। प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेला आहे, दहशतवाद केलेला आहे, अनेकांना दुखावलेला आहे। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे। अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही। ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे। 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार आहे। 12 तारखेला फॉर्म भरणे, पुढची प्रोसेस सुरू होईल। ज्या दिवशी चिन्ह मिळेल, ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू। शिंदे साहेबांच्या बरोबरीने ते तिकडे असताना मी महाराष्ट्रातला पहिला माजी मंत्री आहे की ज्याने 25 तारखेला ते मुख्यमंत्री नसताना देखील पहिली प्रेस घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात मी या सगळ्या उठावाला माझं समर्थन आहे आणि जनतेचं समर्थन असं पहिल्या दिवशी मी केलं होतं। मी शिवसैनिक आहे। मी माझे नेते म्हणून एकनाथभाई शिंदे यांना परमोच्च आदराने त्यांना हे करतो। मतभेद असू शकतात एखाद्या विषयावर, पण मनभेद आमचे कधीच होणार नाहीत आणि त्यामुळे पुढच्या काळात आपल्याला दिसेल, जिंकल्यावर तर सगळेच जण आहेत, जिंकल्यावर काय अडचण नाही, मी जिंकणार आणि जिंकणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।